बातमी लातूरमधून आहे। लातूर जिल्ह्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष परतीच्या पावसाकडे लागलंय। यंदा अपेक्षित पाऊस न झाल्यानं पाणी प्रश्न सुद्धा गंभीर होण्याची शक्यता आहे। मांजरा धरणासह लातूर जिल्ह्यातील छोट्या मोठ्या धरणांमधून होणारा पाण्याचा उपसा बंद करण्यात आला आहे। सध्या केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर लातूरचे जिल्हाधिकारी भारत भास्केवाड यांच्याशी आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी संवाद साधला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झालेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाणी संकट लातूरमध्ये ओढावेल अशी सगळी परिस्थिती आहे। प्रशासन कशा पद्धतीने तयारीत आहे जाणून घ्या। माझ्यासोबत जिल्हाधिकारी आहेत। कशा पद्धतीने प्रशासनाने तयारी केली? यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण अल्निनोचं वर्ष असल्यामुळं यावर्षी पाऊस कमी पडलेला आहे। पण आपल्याला दर परिस्थिती जर बघितलं, दरवर्षीच लातूर जिल्ह्यावर वर्षण प्रमाणामध्ये येत असल्यामुळे पाऊस कमी पडतो। सरासरी आपली जी आहे ती 706 मिलीमीटर आहे, त्यामध्ये 440 मिलीमीटर आजपर्यंत पाऊस पडायला पाहिजे होता, तो 266 मिलीमीटर पडलेला आहे। साधारण 70% हे पडण्याचं हे होतं अल्निनोच्या बाबतीत, पण आपल्याकडे 66% पाऊस पडलेला आहे। त्यामुळं आणि आता परतीच्या पावसाची आपण वाढ बघत आहोत, कारण दरवर्षी आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस बऱ्यापैकी पडत असतो। आणि पुढची जर विचार केला पिकाच्या बाबतीत तर 94% आपल्याकडे पेरणी झालेली आहे आणि मागच्या महिन्यामध्ये सुद्धा पाऊस चांगला पडला, म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यामुळे पिकं ही चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत। आता जर पाऊस परत आला तर एक अपेक्षा करू आपण, तर पिकाची काही अडचण येणार नाही। पण शेतकऱ्यांना असं वाटतं की हा हंगामच हातातून जाईल, कारण अनेक शेतकऱ्यांनी ते आणखीन पेरणीच केली नाही, अनेकांनी दुबार देखील पेरणी केल्याचं पाहायला मिळालं। नाही, आमच्याकडे दुबार पेरणीच्या अशा नोंदी नाहीत, पण आम्ही कृषी विभागाला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। पीक आता जर समजा कुठं पाणी हे होत असेल तर त्याची पण काळजी घ्यायची। त्याच्यानंतर काही किडीचा प्रादुर्भाव असेल ड्राय स्पेलमुळे, तर त्यावर काय काळजी घ्यायची। कृषी विभाग यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे ॲक्टिव्ह आहे, अलर्ट आहे। तर एकूणच लातूर जिल्ह्यातली परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होताना पाहायला मिळते आणि प्रशासन त्यानुसार उपाययोजना करणार असल्याचं देखील सांगण्यात येतं आहे। त्यामुळं येणाऱ्या जे सगळी प्रक्रिया आहे किंवा परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊन प्रशासन योग्य ते पावलं उचलेल असं देखील जिल्हाधिकारी सांगतायत। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।